नमस्कार. मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मसाले कारलं. मसाले कारलं बनवण्यासाठी आपल्याला प्रथम कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती अशी उभी चिरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या कारल्यांमध्ये मीठ भरायचं आहे. तर आपण सर्व कारल्यांमध्ये आता मीठ भरून घेऊया. आता मीठ भरून झाल्याच्या नंतर आपण गॅसवरती ही कारली शिजवून घेऊया. तर आता गॅसवरती कढई ठेवा आणि त्यामध्ये पाणी घालून घ्या. कढईमध्ये पाण्यात आपल्याला चिंच घालायची आहे. या चिंचेमुळे तुमच्या कारल्याचा कडूपणा नाहीसा होतो. ही कारली तुम्हाला बिलकुल कडू लागत नाही. आता ही सर्व कारलं आपल्याला पाण्यामध्ये शिजायला घालायची. 5-6 मिनिटं ही कारली छान आपल्याला झाकण लावून शिजून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सर्व कारली आता याच्यात शिजायला ठेवली आहे. आता 5-6 मिनिटांनंतर आपण ती चेक करून पाहूया. पहा आता आपली कारली छान शिजून झालेली आहे. रंगही कारल्यांचा शिजल्यानंतर बदललेला आहे. आता आपण ही कारली बाहेर काढून घेऊया. त्यानंतर आपण या कारल्यांसाठी वापरलेला मसाला पाहूया. यासाठी आपण घातला आहे कढीपत्ता, खोबरं, लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे. आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून हे जाडसर वाटून घ्यायचे आहे. याचा फार बारीक कूट करायचा नाही. हा दातांखाली असा छान लागला पाहिजे म्हणून हा कूट थोडासा जाडसर ठेवा. त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला खोबरं आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं आणि लसूण आणि त्यामध्ये आपण टाकूया कढीपत्त्याची पाने. तर आता आपण हे वाटण करून घेऊया. याचे छान बारीक वाटण केलेले आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. तर आपण प्रथम याच्यामध्ये घालूया हळदी. त्यानंतर आपल्याला घालायची आहे लाल मिरची पावडर. आता लाल मिरची पावडर घालूया आपण आणि यानंतर आपण घरचा जो लाल तिखट मसाला बनवलेला असतो तो घालून घेऊया. आता हा मी 2 चमचे घातला आहे आणि मिरची पावडर 1 चमचा घातलेली आहे. यानंतर आपण घालूया धना पावडर. अशा प्रकारे आपले सर्व मसाले टाकून झालेले आहे. आता यावर आपल्याला कोथिंबीर चिरून घालायची आहे. आता ही कारली आपली तोपर्यंत थंड म्हणजे अजून गरमच आहे. पण आपल्याला हे पाणी असं पिळून काढायचं आहे. कारण आपल्याला ह्या कारलं भरताना याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं आहे. ही व्यवस्थित पिळून बाजूला काढून घ्या आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भरायचा आहे मसाला. आता माझे सर्व कारली बघा व्यवस्थित पिळून मी बाजूला काढून घेतलेली आहे. हे जे कढईत लालसर पाणी दिसत आहे ते तुम्हाला चिंचेचं पाणी दिसत आहे. आता आपली सर्व कारली पिळून झाली आहे. त्यामधून ह्या बिया पण आपण बाहेर काढून घेतलेल्या आहे. काही कारल्यांमध्ये होत्या, काहींमध्ये कोवळ्या असल्यामुळे त्याने आपण काढल्या तरी चालतील. आता हा मसाला आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा छान याच्यावर मीठ घालून घ्यायचं आहे. कारण आपण जे पहिलं मीठ घातलेलं होतं कारल्यांमध्ये ते शिजताना त्या पाण्यामध्ये निघून गेलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला या मसाल्यामध्ये परत मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता ही कारली या कारल्यांमध्ये भरपूर मसाला असा छान भरगच्च भरून दाबून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित दाबून असा घेतला म्हणजे तो पडत नाही. आता ही सर्व कारली आपण भरून घेऊया आणि मग नंतर ती आपल्याला मंद गॅसवरती भाजायची आहे. तर चला आता माझी कारली भरून होत आहे. एक एक करून मी हे कारलं भरत आहे पहिले. आता अशा प्रकारे माझे सर्व कारले भरून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. थोडासा मसाला राहिलेला आहे आपला बाकी. तो तुम्ही नंतर खारं वांगं वगैरे असं ते करताना पण त्या रेसिपीला असा मसाला घालू शकता तुम्ही. हा फ्रीजमध्ये असाच राहतो कारण हा मसाला ओला नाही आहे. त्यामुळे जर तुमचाही मसाला उरला तर तो तुम्ही काढून बाजूला फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता आपली अशा प्रकारे सर्व कारली भरून झालेली आहे. पाहून घ्या. आता ही आपल्याला
तव्यावर किंवा कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला, फार तेल नाही घालायचं, थोडंसंच तेल घालायचं आहे आपल्याला याला. आणि याची व्यवस्थित त्याच्यामध्ये पॅनवरती एक करून कारला आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता हे छान आपण दाबून भरल्यामुळे याचा मसालाही आपला बाहेर येणार नाही. आणि कारली ऑलरेडी पहिली आपण शिजवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त हा मसाला छान खरपूस भाजायचा आहे. पण हा गॅस तुम्ही फास्ट ठेवू नका. नाहीतर याचा मसाला जळून जाईल. तुम्ही मंद गॅसवर ही कारली खरपूस भाजून घ्यायची आहे. असे छान 2-3 मिनिटं एका बाजूनी भाजून झाली की नंतर पलटी करून घेऊन दुसऱ्या पण बाजूने आपल्याला ती छान भाजून घ्यायची आहे. आता आपण 4-5 मिनिटं असेच याला फ्राय करूया. व्यवस्थित उलथणीनी थोडंसं प्रेस करून घेऊ. म्हणजे आतला मसाला आपला छान भाजला जाईल. गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. आता आपण कारले पलटी करून पाहूया कसं झालं आहे. हे पहा आपलं कारलं छान असं शेंगदाणे वगैरे मस्त भाजून निघाले आहे. लालसर दिसत आहे. त्यामुळे आता आपण ही सगळी कारली पलटी करून घेऊया. तर अशी आपली आता ही कारला रेसिपी झालेली आहे. आपल्याला याही बाजूनी 2-3 मिनिटं कारलं भाजून घ्यायचं आहे. छान मंद याच्यावरती जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आपल्याला. खूप छान टेस्टी लागतात ही कारली. आणि अजिबात कडू होत नाही. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. आता आपली ही कारला रेसिपी खाण्यासाठी रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.